देवळाली नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होत असून प्रचाराला चांगला जोर आला आहे। दरम्यान देवळाली येथील प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचा प्रचार फलक अज्ञात व्यक्तींनी पाडल्याची घटना घडली। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेचा निषेध करताना शिवसेनेचे नेते प्रशांत मुसमाडे यांनी आरोप केला आहे की आमच्या विजयाची खात्री झाल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे निवडणुकीच्या निकालामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। देवळाली प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी स्वतः तिथे उमेदवार आहे आणि माग 8 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही जे काही 1-2 बोर्ड लावलेले होते, तर ते बोर्ड मागून ब्लेडनी कटरनी फाडण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की इलेक्शनचं वातावरण खराब होऊ नये म्हणून। परंतु आता पुन्हा इलेक्शन पुढे गेलं आणि आम्ही काल बोर्ड लावले, तर आमचा ह्या ठिकाणी इथं जे दिसतंय तर ह्या ठिकाणी भाजपच्या बोर्डच्या तिथं शिवसेनेचा बोर्ड होता, तर तो बोर्ड आज तिथं भाजपचा बोर्ड आहे। आमचा बोर्ड इथं खाली पडलेला होता। आता इथं तुम्हाला उभा दिसतोय हा बोर्ड, तर तुम्ही मागच्या वेळेस जे फुटेज आहे त्याच्यात दिसेल की बोर्ड खाली पडलेला होता। तो पडलेला होता की पाडलेला होता हा एक प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे। परंतु हे जी घटना घडलीये तर ही मुद्दाम केल्यासारखी घटना आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसैनिकांना दमदाटी करणे, बोर्ड फाडणे अशा घटना घडत आहे। तरी विरोधकांनी राजकारण करताना किंवा आज मतं मागताना सरळ लोकांकडे जाऊन मतं मागा अशा प्रकार करू नये। आमची विजयाची खात्री बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि बोर्ड फाडल्याने किंवा बोर्ड नसल्याने कोणी विजय होतो परंतु असं नसतं। परंतु हे काय जे काय कृत्य चाललेत त्यांचे हे बालिशपणाचे कृत्य आहेत। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू केला आहे। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।